तुझ्या साथीने. भाग 7. तू त्या स्थळाला हो म्हणालीस का? इधाकडे बघत आरुषने गोंधळलेल्या आणि धक्का बसलेल्या अवस्थेत विचारलं. हो. पेपर्स सिरीजने लावताना इधाने आरामात उत्तर दिलं, ज्यामुळे तो तणावग्रस्त झाला. तू वेडी आहेस का? तू हो का म्हणालीस? आरुषने रागाच्या आणि अस्वस्थ अवस्थेत विचारलं. कारण ते माझ्यासाठी योग्य स्थळ आहे. इधाने आरुषच्या चेहऱ्याकडे न पाहता शांतपणे उत्तर दिलं. नाही, ते तुझ्यासाठी पूर्णपणे बेकार स्थळ आहे. आरुष तिला म्हणाला. त्यात काय बेकार आहे? यावेळी इधाने त्याच्याकडे डोळे मोठे करून विचारलं. बेकार? अरे चांगलं आहेच काय त्यात? तो तुझ्यापेक्षा काही हजारांनीच जास्त कमावतो ना. त्याचा दिसणंही अगदी एव्हरेज आहे. छोटंसं घर आहे आणि घरातलं वातावरणही तडफदार आहे. आणि तो मुलगा खूप गर्विष्ठ आहे. त्याला कशाचा एवढा गर्व आहे भई? काल तो येईपर्यंत तो त्याच्या बाजूने एकही शब्द बोलला नाही आणि तुझ्या आल्यानंतर तो तुझ्याकडे पाहत होता जणू. रागाने बोलता बोलता आरुषने शेवटी आपले ओठ दबले. इधाने काहीशा आश्चर्याने आरुषकडे पाहिलं. तू खूप विचार करत आहेस आरुष, सर्व कारणं क्षुल्लक आहेत. तो माझ्यापेक्षा काही हजारांनी जास्त कमावतो, जे माझ्यासाठी पुरेस आहे. माझा रंगही सरासरी आहे आणि मला चष्माही आहे. लहान घर आहे तर मध्यमवर्गीय कुटुंबात एवढी मोठी घर नसतात आणि घराचं वातावरणही तंगच असतं, त्यामुळे ही फार मोठी गोष्ट नाहीये. आणि तो नक्कीच वर्कहोलिक आहे, पण अहंकारी नाही. आणि तो मला बघायलाच आला होता म्हणूनच तो माझ्याकडे पाहत होता, यात वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. त्याच्या सर्व आक्षेपांना इधाने समर्पक उत्तर दिलं होतं. खरं तर काल रात्री इधाने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट चेक केले होते आणि तिला काहीही चुकीचं किंवा विचित्र आढळलं नाही, म्हणूनच ती आता आत्मविश्वासाने बोलत होती. तर आरुष फक्त तिच्या उत्तराकडे बघत राहिला. इधाच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत असल्यासारखं आरुषच्या डोळ्यात एक शोधक नजर होती. तू असं का करते इधा? यावेळी आरुषने विचित्र पद्धतीने विचारलं. कारण मी एक वास्तववादी मुलगी आहे आरुष. स्वप्नात जगणं मला आवडत नाही. म्हणूनच मी स्वप्नांऐवजी वास्तवात जगणं पसंत करते आणि खऱ्या आयुष्यात असंच घडतं. मी एक नॉर्मल मुलगी आहे आरुष, जिच्या डोक्यावर ना बापाची सावली आहे ना भावाचा हात. तिथे मी राजकुमारासारख्या मुलाची कल्पना करून स्वतःसाठी आणि माझ्या आईसाठी समस्या निर्माण नाही करू शकत. यावेळी इधाने मोठ्या गांभीर्याने आणि कटुतेने उत्तर दिलं. तर मग मी आहे ना यार. मी शोधेल तुझ्यासाठी चांगलं स्थळ, यापेक्षा खूप चांगलं. तिचं बोलणं ऐकून आरुषला वाईट वाटलं. आणि म्हणून तो वेदनेने बोलला. नाही आरुष प्लीज, तू माझ्यासाठी आणि आईसाठी खूप काही केलं आहेस. इतके उपकार करू नकोस की मला ते ओझं सहन होणार नाही. इधाच्या स्वरात अचानक वेदना आल्या, ते लपवण्यासाठी ती हतबल झाली. उपकार? सिरियसली इधा? माझं आईवरचं प्रेम आणि माझी तुझ्याशी असलेली मैत्री ही एक उपकार आहे असं तुला वाटतं का? आरुषला याचं खूप दुःख झालं होतं, जे त्याच्या स्वरातही दिसून येत होतं. इधाला अचानक जाणवलं की ती भावनेच्या भरात खूप काही बोलून गेली. मला असं म्हणायचं नाही होतं आरुष. मी तुझ्या मोकळेपणाचा खूप आदर करते, पण प्लीज हे सर्व नाही. बघ, मला माहित आहे की तुला माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट हवं आहे. पण कधी कधी बेस्टेस्ट शोधाच्या नादात आपण बेस्ट देखील गमवून बसतो आणि मला तेच नकोय. तो माझ्यासोबत ठीक आहे आणि या नात्यात मी आनंदी आहे. इधाने लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि यावेळी हळूवारपणे म्हणाली. आता कदाचित आक्षेप घेण्याचं कारण उरलं नाही. या विचाराने आरुष गप्प झाला. जर इधाच आनंदी आणि समाधानी होती तर तो आणखी काय करू शकतो? आणि इधाचं बोलणं नक्कीच कडू होतं, पण ते काही प्रमाणात खरंही होतं, पण तरीही तो थोडा अस्वस्थ होता. तू खरंच आनंदी आहेस ना? 2 क्षणांच्या शांततेनंतर तिच्याकडे खोल डोळ्यांनी पाहत आरुषने विचारलं. हो, इधाने हसतमुखाने उत्तर दिलं. तुझा आनंद माझ्यासाठी आणि आईसाठी महत्वाचा आहे. तू फक्त आनंदी राहा. आमचाही काही आक्षेप नाहीये. यावेळी आरुषही हसत म्हणाला, जणू त्याने तिचा आनंदच सर्वस्व मानला होता. थँक्स आरुष. इधा मंद हसत म्हणाली, कारण तिच्या स्वरात अजूनही मैत्रीचा सुंदर सुगंध होता. अच्छा. आरुषने तिच्याकडे पाहिल्यावर ती हसली आणि गप्प झाली. जेव्हा पलीकडून उत्तर हो आलं तेव्हा आरुषनेही आईला इधाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. अमृताला इधाचा भेद कळत नव्हता. आरुषलाही इधाचं बोलणं विचित्र वाटलं, पण नंतर तिची इच्छा लक्षात घेऊन दोघी गप्प झाले. स्थळ आल्यावर आरुषने त्याची वैयक्तिक चौकशी केली होती. त्यांच्या घरातलं वातावरण थोडं तणावाचं होतं आणि त्याला सगळ्यात जास्त चिडवणारी गोष्ट म्हणजे राघव होता.
त्याने त्याच्याबाबत वैयक्तिक चौकशी केली होती जी ठीक होती, पण राघवकडून आरुषला चांगल्या वाईब्स येत नव्हत्या ज्याचा उल्लेख त्याने इधालाही केला होता. पण इधाने मित्राची चिंता च्या आधारे ते पुढे ढकललं होतं. मग आरुष हे कदाचित आपण इधाबद्दल जास्तच पॉझिटिव्ह वागतोय असा विचार करून गप्प बसला. अमृतानेही देवाचं नाव घेऊन हो म्हणाल्या, कारण काहीही असलं तरी ते एक स्थळ होतं आणि जर इधाची इच्छा पण त्यात असेल तर काय विचार करायचा. दुसरीकडे इधानेही स्वतःची समजूत काढली होती. तिने आता या नात्यासाठी स्वतःला बऱ्याच प्रमाणात तयार केलं होतं. एंगेजमेंट करण्याचा इरादा होता, पण मुलाच्या आत्याने नकार दिला आणि त्यांच्यात एंगेजमेंट होतं नसल्याचं सांगितलं. थेट लग्न होतं. त्यामुळे थेट 2 महिन्यांची तारीख काढण्यात आली. अमृता यांनी आपल्या मुलाला फोन करून ही बातमी दिली होती. त्यांनी लग्नाला येण्याचंही मान्य केलं होतं. अमृताचं मन दुःखी झालं होतं, पण त्यांनी आता आपलं दुःख व्यक्त करणं बंद केलं होतं. त्यांचं सर्व लक्ष इधाकडे होतं. इधाने तिच्या आयुष्यात सेटल व्हायला हवं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आई, तू दादाला त्याच्यासोबत जाण्याबद्दल बोललीस का? त्यांना चहाचा कप देताना इधाने विचारलं. नाही, मी अजून बोलली नाहीये. तो आल्यावर बोलेल. अमृताने हातातले कपडे बाजूला ठेवले आणि चहाचा कप घेतला. आई, तू बोलायला हवं होतं. इतरांसारखं तेही टाइम टू टाइम येतील. आणि मग ते काहीतरी कारण देतील की असं झालं नाही तसं नाही झालं. आत्ता नाही, आधी सांगायचं. इधा चिडत म्हणाली आणि चष्मा काढून बाजूला ठेवला. अरे, अमृता काहीतरी बोलत होत्या तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बघ तर कोण आहे एडा. कदाचित आरुष असेल. अमृताने अंदाजाने हे सांगितल्यावर इधाने तिचा कप बाजूला ठेवला आणि उठून दार उघडायला गेली. दार उघडलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे आरुषच होता. अरे इथा, उठ. चष्म्या, तू दरवाजावर कशी आलीस? बोटाच्या टोकाने कपाळावर हात मारून आरुषने आश्चर्य व्यक्त केलं, पण त्याच्या डोळ्यात खोडकरपणा स्पष्ट दिसत होता. मी इतकी आंधळी नाहीये, इधा रागाने म्हणाली आणि कपाळाला हात लावून बाजूला झाली. अरे, आज पुन्हा हिरवी मिरची खाल्लीस ना तू, दाखव. तिची हनुवटी पकडून तोंड उघडत आरुष खोडकरपणे म्हणाला. स्टाईल डॉक्टर सारखी चेक करण्याची होती. हट. इधाला लगेच त्याच्या हातावर हात मारायचा होता, पण आरुष तयार होता आणि त्याने आधीच हात काढून टाकला, त्यामुळे तिचा हात हवेतच राहिला. इधाने त्याच्याकडे पाहिल्यावर आरुष हसला. कोण आहे इधा? आतून अमृताचा आवाज येताच दोघींनी जे काही चाललंय ते थांबवून आत पाऊल टाकलं. तुझा जावई. आत येताना आरुषने विनोद केला आणि अमृता त्याच्या खोडकरपणावर हसली. या वाक्याने इधाच्या हृदयात एक वेदना निर्माण झाली. गळणारे डोळे बंद करून ती तिथून वळली. हिला काय झालं? तिला असं वळताना पाहून आरुषने अमृताकडे पाहिलं आणि विचारू लागला. काही नाही, माझ्यासाठी परेशान आहे थोडी. अमृताने माहिती देणाऱ्याला शब्दात सांगितल्यावर आरुषला क्षणार्धात संपूर्ण गोष्ट समजली. मी बघतो, आरुष म्हणाला आणि तिच्या मागे गेला. जितीची आतील स्थिती लपवण्यासाठी जवळच ठेवलेली लाल मातीची भांडी, ज्यात विविध प्रकारची फुलझाडे आणि झाडे लावलेली होती, त्यात पाणी ओतत होती. ते हिसले होते आणि मधुर सुगंध दरवळत होते. आरुष थोड्या अंतरावर उभा राहिला आणि पाणी रागात टाकणाऱ्या तिच्याकडे पाहू लागला. हा, नीट धुते बघ, तिथे राहिलंय. हाताने एका बाजूला इशारा करत आरुष खोडकरपणे म्हणाला. आणि मग मध्ये पाणी घेऊन त्या भांड्यात ओतणाऱ्या इधाला त्याच्या बोलण्याचा राग आला आणि तिने ते पाणी आरुषवर फेकलं. त्यामुळे आरुषचा चेहरा आणि टी-शर्ट ओला झाला आणि तो तिथेच तोंड उघडून उभा राहिला. कदाचित त्यालाही अपेक्षा नव्हती. थांब तू. आरुष लगेच तिच्या मागे आला. आणि तिच्या निष्काळजी कृत्यामुळे लाज वाटत असतानाच तिने लगेच आपले शब्द मागे घेतले. पण त्याच्या लांबलचक पावलामुळे आरुष पुढच्याच क्षणात पाण्याजवळ पोहोचला. त्याने पाण्याने भरलेली बादली उचलली आणि धावत्या इधाच्या दिशेने फेकली. थोड्याच वेळात तीही पूर्णपणे ओली झाली. आता आली का मज्जा चष्मिश? तोंड उघडं ठेवून श्वास घेत तिच्या जागेवर उभ्या असलेल्या इधाला आरुषने हसत हसत विचारलं. आरुष, के बच्चे, थांबच तू. इधाने पुढे जाऊन त्याला पंच मारण्याचा प्रयत्न केला, पण ओल्या जमिनीवर आणि ओल्या चप्पलवर ती पंच मारताना घसरली आणि ती खाली पडण्याआधीच आरुषने तिचा हात धरून तिला आपल्याकडे खेचलं. ती अचानक त्याच्या छातीवर येऊन आदळली. इधाने त्याला अनियंत्रितपणे मिठी मारली आणि ती त्याच्या छातीजवळ लांब श्वास घेऊ लागली. दुसरीकडे आरुष, जो तिला आपल्या हातात धरून उभा होता, ती त्याच्या इतक्या जवळ आल्यावर त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला असं वाटलं. त्याच्या आत कुठेतरी एक विचित्र आणि सुंदर भावना निर्माण झाली होती.
इधाचं ओलं डोकं त्याच्या मिठीत होतं आणि अरुला त्याच्या हृदयाचा ठोका स्पष्टपणे जाणवत होता. आरुषच्या हृदयाचीही लय बदलू लागली आणि ती त्याच्या छातीजवळ उभी होती. तिला अचानक भान आलं आणि तिची स्थिती लक्षात येताच ती धक्का देऊन त्याच्यापासून दूर गेली. आरुष्य पूर्णपणे सरळ झाला. नुकतच काय झालं ते त्याला कळत नव्हतं, पण काहीही झालं तरी त्याच्या आत एक खळबळ उठलं होती. ही एक भावना होती जी त्याला समजू शकली नाही. त्याने इधाकडे पाहिलं, जी त्याला एक विचित्र लूक देऊन लगेच तिच्या खोलीकडे गेली आणि बाहेर जात असलेल्या अमृताला इधा इतक्या घाईत निघताना पाहून थोडं आश्चर्य वाटलं. काय झालं? अमृता बाहेर आली आणि आरुष विचारलं, जो स्वतः काही विचित्र भावनेने उभा आहे. नाही, काही नाही आई, मे बी तिच्यावर पाणी ओतल्याच वाईट वाटलं असेल. आरुष हसत हसत म्हणाला आणि वायरवर पडलेला टॉवेल काढला आणि स्वतः साफ करायला लागला. ही मुलगी ना आजकाल खूप विचित्र होत चालली आहे. लहानपणापासूनच त्या दोघींच्या वागण्या बोलण्याची जाणीव असलेली अमृता मान हलवत म्हणाली, काही नाही, मी असा चहा करेन की तिची बुद्धी क्षणार्धात हरवून बसेल. ती ये तू. त्याच जागी टॉवेल परत लटकवत आणि अमृताच्या खांद्यावर हात ठेवत आरुषने हलक्या स्वरात हे सांगितलं आणि तो तिला आत घेऊन निघून गेला. इधा जवळजवळ धावतच तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. ती दाराजवळ बसून राहिली. डोळ्यातून अनैच्छिकपणे अनेक अश्रू बाहेर आले होते. तिला राग आला होता. हे सर्व तिच्या सोबत का होत होतं? तिने खूप वर्षांपूर्वी स्वतःला समजावलं होतं आणि समजलं पण होतं. पण आता असं काय होत होतं की ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती? का प्रत्येक गोष्ट तिच्या हृदयात दडलेलं प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होती? तिला आरुष सोबत राहायचं नव्हतं. तिला ना त्याच्यासोबत राहायचं होतं, ना ती त्याच्यासोबत राहू शकत होती. मग माझं मन त्याच्याकडे का जात होतं? तिने वर्षापूर्वी संपवलेलं प्रेम पुन्हा डोकं वर का काढत होतं? ती जितकी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच ती त्याच्या जवळ का येत होती? काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःला एकत्र समजावलं होतं आणि आज ती पुन्हा तुटली. हे सर्व तिच्यासोबत का होत होतं? त्याच्या सान्निध्याची थोडीशी ऊब का तिचं सर्व उद्ध्वस्त करत होती? तिचं हृदय तिला का साथ देत नव्हतं? तिला त्याचं होण्यासाठी का तिचं हृदय आतुर होत होतं? हृदय किती वाईट रीतीने तुटलं हे कळत नव्हतं का? दुःख म्हणजे काय हे हृदयाला कळत नव्हतं का? आरुषचं तिच्यावर प्रेम नाहीये हे तिच्या हृदयाला का समजत नव्हतं? इधाने तिचं मन हेलावून टाकलं आणि अश्रू पुसत उभी राहिली. ती कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. अनेक अश्रू शॉवरच्या पाण्यात मिसळून वाहून गेले आणि जणू तिने स्वतःपासून स्वतःला लपवून ठेवले होतं. इधाने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि डोळे मिटले. थंड पाण्याने तिच्या जळणाऱ्या डोळ्यांना थोडा आराम मिळाला. कसा वाटला आजचा भाग? बघूया त्यांची मैत्री कुठवर जाते ते. तोवर तुम्ही वाचत राहा. तुझ्या साथीने.